गावाला गेलो त्यावेळी 1-2 दिवस व्यवस्थित गेले. पण आज रिटर्न येत होतो तर लय विचित्र दिवस गेला माझा. नमस्कार मित्रांनो, मी नागभूमपुत्र आणि तुमचा मित्र धनंजय दळवी. 2 दिवसापूर्वी मी गावाला गेलेलो आणि आज गावावरून परत आले. 11:30 पावणे 12 वाजलेत आता. माझी इच्छा नव्हती आत्ता ब्लॉग बनवायची, तरी पण मी ब्लॉग बनवते कारण मी डेली ब्लॉगिंगचं चॅलेंज घेतलं आहे. तर आजचा डेली ब्लॉगमधला माझा 9वा ब्लॉग आहे. गावाला गेलो त्यावेळी 1-2 दिवस व्यवस्थित गेले. पण आज रिटर्न येत होतो तर लय विचित्र दिवस गेला माझा. माझी लय चिडचिड होत होती. मी दर टायमाला गावाला जातो त्या टायमाला कायम माझी अशीच बोंब असते. माझं काय माहीत, मला सारखी चिडचिड होत असते. मला घरातलं वातावरण आवडत नाही, गावातलं आवडत नाही असंच वाटतंय आणि चिडचिड होत्या. कारण पुण्यात राहतं त्याच्यामुळे पुण्यात असं रुटीन सेट झालेलं असतंय. जायचं, यायचं, जेवायचं, झोपायचं, थोडंशी मजा मस्ती करायची, मित्रांसोबत वेळ घालवायचा आणि शांतता असते या ठिकाणी. इकडं मग पुण्यात शांतता मला वाटते. पण गावाकडचं सगळं टाइम टेबल वेगळं असते नाही का. कारण एकामेकासोबत बोलणं चालणं असते. इकडं तिकडं काहीतरी काम लागलं तर ते काम करायला जावं लागतंय. तिकडनं नंतर वेळेत घरला यायला लागते आणि त्यात मग वेळेत घरला येत नाही कारण माझे मित्र गाठ पडते आणि त्यांच्यातच वेळ जाते. काहीतरी काम बिम सांगितले की माझा वेळ मित्रांच्यातच जाते. कोणतं गाठ पडते, कुणाला तरी गाडीवरनं सोडायला लागते, कुणाला तर आणायला लागते, कुणापाशी 10 मिनटं थांबायला लागते, बोलत उभं राहायला लागते. असं असताना असं थोडंफार करायला लागते आणि मग काहीतरी काम सांगितले की मी त्यातच वेळ जाते आणि नंतर लय लेट होते. त्याच्यामुळे घरातले लय ओरडतात मला आणि माझी नंतर चिडचिड होत राहत्या की मला असं तुम्ही टाईम देत नाही. मी एवढं पुण्यासनं आलो इकडं, थोडंसं मला टाईम द्या. मला मित्रांच्यात बसते, जरा इकडं तिकडं जाऊन फिरून येते. आणि कसं आहे मित्रांनो, तिथं घरात माझ्याशिवाय दुसरं कोणच नाही, मी एकटाच आहे. मला भाऊ वगैरे कोण नाही, पप्पा मम्मी आणि बहिणीच आहे. सो घरी जर गेलं तर घरातली सगळी जबाबदारी माझ्यावरतीच येते आणि मलाच बारीक सारीक गोष्टी काय असतील त्या कराव्या लागतात. आता माझ्याशिवाय माझं पप्पाच तिथं करतात आणि त्यात मेन गोष्ट पप्पांची तब्येत थोडीशी डाऊन होती. त्याच्यामुळं तर लय माझं डोकं हललेलं. मला काय समजत नव्हतं. माझी इच्छा पण नव्हती पुण्याला यायची. मला काहीच करूसं वाटत नव्हतं कारण ती पप्पांची तब्येत बघून पूर्ण विचित्र झालेलं. मी माझे डोकंच फिरलेलं. मला काहीच करूसं वाटत नव्हतं. मला फक्त पप्पांसोबत मम्मीसोबतच राहूसं वाटत होतं. कारण पप्पांची आता थोडीशी तब्येत अपडाऊन होणं थोडंसं भीतीदायक वाटतंय. कारण मी जवळ नसतोय, माझ्याशिवाय ते कसे राहतील असा विचार येत राहतो मला. सो लय भिलेलो मी दुपारपासून. म्हणजे गावाला आल्यापासून मला लय कसं तर वाटत होतं कारण पप्पा आजारी होते ते समजल्यावरती माझं लयच वेगळं, माझं विचित्रच झालं होतं. त्यात मित्राचं लग्न होतं त्याच्यामुळे थोडंसं ते लग्नालाच गेलो आणि लग्न अटेंड केलं. थोडीशी मज्जा केली मित्रांसोबत. पण घरला आलो आणि घरला आल्यानंतर पूर्ण मी विचित्र झालो. मी कुणासोबत व्यवस्थित बोलत नव्हतो का काय ना काय. त्याच्यामुळं घरातली पण लय नाराज झाली माझ्यावरती. कारण दिवाळीनंतर महिना 1.5 महिन्याने मी इकडं आलो आणि घरातल्यांसोबत काय व्यवस्थित बोललोच नाही, काय नाही. माझी पण ती कंडिशनच नव्हती घरातल्यांसोबत बोलायची आणि आत्ता ब्लॉग करायची पण कंडिशन नाही कारण लय दमून आलो मी आणि मला समजणं झालं की मी काय करून काय नाही. माझं मन पण लागणं झाले. मला घरलाच जाऊसं वाटायला लागले. पण पप्पांनी मम्मीने मला समजून सांगितलं, नको टेन्शन घेऊ बोललेस, आम्ही करतो सगळं व्यवस्थित, इकडं व्यवस्थित राहतो, व्यवस्थित काळजी घेतो, तू तुझं आयुष्य घडव. असंच मला थोडासा सहारा दिला आणि मला पाठवून दिलं इकडं. आणि मी पण आलो, थोडासा विचार केला, म्हणलं नको थांबायला, आपण जाऊया. आपल्याला चांगला जॉब भेटला आहे, सगळं चांगलं चालू आहे. थोडंसं इकडं तिकडं होत राहते पण आपल्याला तर पुण्याला आलंच पाहिजे. म्हणून मी आता पुण्याला आलो आणि माझं डेली रुटीन ब्लॉगचं होतं ते मी कंटिन्यू केलं आणि आजचा ब्लॉग मी शूट केला आहे. आता थोड्या वेळानं ते एडिट करतो आणि नंतर अपलोड करून टाकतो. आता वेळ पण झाला आहे. घरला कॉल नाही केलेला मी. आल्यानंतर लगेच ब्लॉग केला कारण झोपलं आलेलं मला, म्हणून ब्लॉग केला आणि आता जाऊन झोपतो. आधी घरला कॉल करतो पोचलो म्हणून आणि झोपतो. तर मित्रांनो, भेटूया अशाच नवीन एका डेली ब्लॉगमध्ये. सो लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी झोपतो, तुम्ही पण झोपा. गुड नाईट, शुभरात्री.